नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे सोनं, आणि जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा पण विषय आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये सोनं आणि चांदी ह्यांच्या दरामध्ये जी घसरण झालेली आहे ती काही साधीसुधी नाही. ही काही वर्षांमधली सर्वात मोठी पडझड आहे. आज आपण यामागचं खरं कारण शोधणार आहोत आणि शेवटी ही घसरण गुंतवणूकदारांसाठी काय स्पष्ट करते तेही बघणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. ही घसरण म्हणजे बाजाराला बसलेला मोठा धक्का आहे. चांदी 2021 नंतर एकाच दिवसात सर्वात मोठी घसरण झालेली आहे आणि सोनंही 2013 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरलेलं आहे. आणि ही जी मोठी पडझड किंवा घसरण झालेली आहे त्यामुळे जे गुंतवणूकदार आहे त्यांच्यामध्ये भरपूर गोंधळ तयार झालेला आहे. आता सगळेजण होल्ड करू, विकून टाकू की अजून खरेदी करू ह्या गोंधळात आहेत. आता आपण सगळ्यात पहिले ही पडझड का होते, सोन्याचे दर कोण नियंत्रित करतं आणि जागतिक गोष्टींचा त्याच्यावर कसा इफेक्ट होतो याबद्दल माहिती घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हालाही असं वाटतं का की काही सण आला, काही आपण खरेदी केली किंवा लोकांनी सोनाराकडे जाऊन केलेल्या सोन्याच्या खरेदीमुळे सोन्याचे भाव हे वर खाली होतात? तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पूर्ण बघा. आपण आता सोन्याचे भाव हे वर खाली का होतात याचे कारणं जाणून घेऊयात. पहिलं सेंट्रल बँक, दुसरं मनी प्रिंटिंग, तिसरं फॉरेन रिझर्व्ह, चौथं जिओपॉलिटिक्स, पाचवं तेलाचे भाव आणि सहावं अमेरिका वर्सेस चीनचा तणाव. ही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे सोन्याचे भाव हे खालीवर होत असतात. या जगामध्ये प्रत्येक देशाची स्वतःची सेंट्रल बँक असते आणि सेंट्रल बँक इंटरेस्ट रेट कंट्रोल करते आणि सेंट्रल बँक गोल्डसुद्धा कंट्रोल करते. ज्यावेळेस सेंट्रल बँक इंटरेस्ट रेटचे दर कमी करते त्यावेळेस लोक लोन जास्त घेतात, त्यामुळे मार्केट वाढते आणि मार्केट वाढल्यामुळे जे सोन्याचे भाव असतात ते पडतात. साधा नियम आहे. ज्यावेळेस मार्केट वाढतं गोल्डचे रेट पडतात, ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस गोल्डचे रेट वाढतात. याचं साधं कारण असं पण आहे, ज्यावेळेस व्याजदर जास्त असतो त्यावेळेस गोल्डपेक्षा FD ही जास्त फायदेशीर वाटते, त्यामुळे लोक गोल्डमधून इन्व्हेस्टमेंट त्यांची काढतात आणि ती FDमध्ये इन्व्हेस्ट करतात. ज्यावेळेस सेंट्रल बँक इंटरेस्ट रेट कमी करतं त्यावेळेस जी FDमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती लोक काढून घेतात आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात, कारण तिथे जास्त प्रॉफिट होतो. मनी प्रिंटिंग, ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस सरकार पैसे छापतं आणि ज्यावेळेस पैसे जास्त छापले जातात त्यावेळेस चलनाची किंमत कमी होते, म्हणजेच डॉलरचीही किंमत कमी होते आणि गोल्ड महाग होते. कारण सेम गोल्ड खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला जास्त डॉलर खर्च करावे लागतात, त्यावेळेस सोन्याची किंमत ही वाढते. तिसरा मुद्दा आहे फॉरेन रिझर्व्ह गोल्ड बॉईंग. जगभरातील सेंट्रल बँका जेव्हा जास्त सोनं खरेदी करतात त्यावेळेस पूर्ण जगामध्ये सोन्याची मागणी वाढते, परिणामी त्याची किंमतही भरपूर वाढते. आणि सेंट्रल बँकांनी जी खरेदी केलेली असती ही काही टनांमध्ये खरेदी असते, त्यामुळे आपण जी सण आल्यानंतर किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी करतो लोकल मार्केटला जाऊन, त्याचा जे जागतिक सोने बाजार आहे त्यामध्ये ह्याचा इफेक्ट जाणवत नाही, कारण आपण केलेली सोन्याची खरेदी ही फार कमी असते सेंट्रल बँकेच्या तुलनेमध्ये. सेंट्रल बँका आजपर्यंतचा जो इतिहास होता त्यामध्ये 400 ते 450 टन प्रतिवर्ष या रेटने खरेदी करत असतात. पण मागच्या वर्षी किंवा ह्या वर्षी ही खरेदी तब्बल 1000 टनांपेक्षा जास्त झालेली आहे. हे भारत, चीन, रशिया, तुर्की ह्या देशांनी मागील काही वर्षामध्ये सोनी खरेदी ही वाढवलेली आहे आणि त्याचमुळे ही जी किमतीमध्ये आपल्याला प्रचंड वाढ दिसून येते यामागे या काही देशांचा प्रामुख्याने हात आहे. आपण जर भारताचा विचार केला तर RBIचा गोल्ड रिझर्व्ह किंवा RBIचा सोने साठा हा 2020पर्यंत 650 टन इतका होता, आता तो 880 टन इतका झालेला आहे. जिओपॉलिटिक्स, तसं पाहायला गेलं तर सगळा खेळ हा इथेच आहे जिओपॉलिटिक्समध्ये. जिओपॉलिटिक्स म्हणजेच युद्ध सुरू झालं की मार्केट क्रॅश होतं आणि जसा आपण पहिले नियम बघितला की मार्केट ज्यावेळेस घाबरतं सोन्याचे भाव वाढतात. इथे सुद्धा युद्ध सुरू होतं त्यामुळे त्या देशाचं मार्केट कोसळतं
गुंतवणूकदार घाबरतात आणि गुंतवणूक सोन्यामध्ये करतात. त्याच्यामुळं सोन्याची किंमत वाढते. उदाहरणार्थ रशिया युक्रेन युद्ध, गाझा इस्रायलचा संघर्ष, चीन तैवानचा तणाव हे सर्व प्रामुख्याने सोन्याची किंमत वाढण्याची कारणे आहेत. गेल्या वर्षभरामध्ये अनेक देशांचे इकॉनॉमी या डगमळल्या आहेत. युद्धाचे धोके वाढलेले आहेत. त्यामुळे भरपूर लोकांनी तिथल्या शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक ही परत घेऊन सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलेले आहे. या सर्व कारणांमुळे सोन्याचा भाव हा 50% जास्त वाढलेला आहे. परिणामी शेअर मार्केट जे आहे ते जवळजवळ फ्लॅट आहे. त्यानंतर येतात तेलाचे भाव. ज्या प्रकारे आपण बघितलं की संकट आल्यानंतर देश जास्त पैसे छापतात, त्यामुळे डॉलरची प्राईस कमी होते आणि सोन्याचे भाव वाढतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस मध्य पूर्वेमध्ये गोंधळ तयार होतो त्यावेळेस कच्च्या तेलाचे भाव वाढतात. जर तेल महाग झालं तर सेम तेल खरेदी करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे जे देश असतात त्यांच्या इकॉनॉमीवर प्रेशर पडतो, कारण तेलाचा जो यूज आहे तो कमी होत नाही, पण ते तेल घेण्यासाठी जी किंमत मोजावी लागते ती जास्त असते. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा इफेक्ट हा शेअर मार्केट दिसून येतो. शेअर मार्केट पडतं आणि त्यामुळे परिणामी सोन्याची किंमत ही वाढते. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की अमेरिका आणि चीनचा तणाव. अमेरिका हा सगळ्यात जास्त खरेदी करणारा किंवा इम्पोर्ट बेस्ड देश आहे आणि चीन हा मागील काही वर्षामध्ये जगाची फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे चीनमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन केलं जातं आणि अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्ट यूज केले जातात. जर या दोन अर्थव्यवस्था एकमेकांच्या समोर येऊन उभा राहिल्या तर पूर्ण जगावर मंदीचं संकट येतं. जसे की सध्या ट्रम्प यांनी चीनवरचे जे टॅक्सेस आहेत, टेरिफ आहेत ते वाढवलेले आहेत. त्यामुळे चीननी पण पर्याय म्हणून त्यांच्यावरचे टॅक्सेस किंवा टेरिफ वाढवलेले आहेत. अशा वेळेस जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्यासाठी सोने हा फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून समोर उभा राहतो. त्यामुळे सोन्याचे भाव हे परत वाढतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला एक अंदाज आला असेल की सोन्याचे भाव कशा पद्धतीने बदलतात. जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डिजिटल गोल्ड पेटीएमवर खरेदी करू शकता किंवा अजूनही काही ॲप आहेत त्याच्यावर तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. शेअर मार्केटमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही गोल्ड ETF खरेदी करू शकता. त्यामध्ये निप्पॉन गोल्ड बीज, SBI गोल्ड ETF आणि टाटा गोल्ड ETF हे काही चांगले ऑप्शन्स आहेत. आणि तिसरा ऑप्शन असतो फिजिकली गोल्ड खरेदी करायचा, पण त्यामध्ये GST आणि साठवणुकीचा प्रश्न उभा राहतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला गोल्डबद्दल अजून डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, मी तो नक्की बनवेल. धन्यवाद.